أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولقد أرسلنا نوحا إلى قومه فقال يا قوم اعبدوا الله ما لكم من إله غيره أفلا تتقون. فقال الملأ الذين كفروا من قومه ما هذا إلا بشر مثلكم يريد أن يتفضل عليكم ولو شاء الله لأنزل ملائكة ما سمعنا بهذا في آبائنا الأولين إن هو إلا رجل به جنة فتربصوا به حتى حين. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد. जनो फुल्ली जे कोणती आयतो होती शिमार अल्लाह तालाची निशानियों आणि इन्सानावर अल्लाह तर्फे कक्का एहसानात करून गेला ते चंद नमुने पेश करून गेले होते. क्योंकि जो पुढे समकुयसो तस्करा होतो अगबोटीसो तस्करा होतो तर तेजी मुनासबतेन वाक़यात यानी वाक़यातची रोशनी भितर मिसाल तुमच्या सबब हजरत नूह अलैहिस्सलाम सो वाक़या हिंगा मुंतखब करून गेलो. फरमोता अल्लाह ताला वलक़द अर्सलना नूहन इला कौमी आम्ही नूह को तेजी कौमाकडे फटवले होते. फ़क़ाल या कौम इअ्बुदुल्लाह मा लकुम मिन इलाहिन गैरु इन बल्ले ऐ मुझी कौम अल्लाह ची इबादत करा तेजे अलावा कोणतो दुसरो तुमचो माबूद नाही. अफला तत्तकून का तुम्ही ते कभी नाही. फ़क़ाल अलमलअ अल्लज़ीन कफ़रू मिन क़ौमी तरीन त्यांची कौमातले सरदार जे कोण कुफ्र केले होते तेन बल्ले की हो मा हादा इल्ला बशरुम मिथलुकुम हो को तुमचे परीन एक माणूस कसो युरीदु अन यतफद्दल अलैकुम तुमचे ऊपर वो फजीलत हासिल करू चाहते वाटे. वलौ शा अल्लाहु लअनज़ल मलाइकतन अगर अल्लाह चाहतो तरीन फरिश्ता फटवतो. मा समिअना बिहादा फ़ी आबाइना अल-अव्वलीन इसलिए अपनी अमी अपने आबो अजदाद तरफी नाइकर लाइकस. इन हुआ इल्ला रजुलुन बिही जिन्नतुन हकीकत का बल्ला नो मानो ज़रा सी ये दिमागा पर असर पड़ला है. फ़तरब्बसू बिही हत्ता हीन सब थोड़ी मुद्दत तेजी सिलसिला में इंतज़ार करते रहे. अंबियाचे वाक़यात खास करून कुराना भितर अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आणि अहले ईमानची तसल्ली सबब आणि जे कोण दिनचे मुखालिफ राहतात त्यांना धमकी देऊच्या सबब आणि अपनी कुदरतचे इजहार सबब कई मरतबा कुरान बयान करता. हज़रत नूह अलैहिस्सलाम सो वाक़या को एजान फुडे को भले 60 तफसीलन सांगून गेला. खास करून सूर्य हूद भितर त्याची भली तफसील आयलेली आहे. को जराशी चीजो जे कोणती चीजाची ज़रूरत होती सांगून गेला. हज़रत नूह अलैहिस्सलाम बल्ला उलुल आज़्म जे कोणते वडले पैगंबर आले होते त्याचे सन्मान पहिले पैगंबर मानून होते. त्यांना पुढे नबी होते लेकिन हज़रत नूह अलैहिस्सलाम सम्मान वडले पैगंबराची जे कोणती फहरिस्त आहे त्याच्या भितर सम्मान पहिले मानून होतात. हिंका डायरेक्ट शिर्क आणि बुतपरस्ती सरी वाचता पडलो. त्यांच्या पुढे जे कोणते अंबिया होते त्यांची जमानात इतलो शिर्क आणि बुतपरस्ती नव्हती. हज़रत नूह अलैहिस्सलाम
खाली दावती काम 9.5 वर्ष केले. त्यांची उम्र बरोला मर्रखीन के 1060 वर्षे कम से कम त्यांनी जिले. 40 वर्षाची उमरेमध्ये नबी झाले आणि ते जे मग तुफान आहे ना मग एक मुद्दासर जिंदा राहिले. हे उलमा बरोला पुराना भितर को असे की 950 साल खाली ते मेहनत केली आपल्या कौमावर. का तसव्वुर तुम्ही करू शकतात की एक नबी 950 वर्षे मुस्तकिल मेहनत केले तर કેટલી त्यांच्यावर एवढी जिम्मेदारी होती. त्याला नो अल्लाह बोलता मा आमन माअहु इल्ला कलील. त्यांच्यावर ईमान आणलेली माणसे भल्ली कम होती. मायूस जाणार. आम्ही जराशी काही काम केले बोलतात कोणी सामेल सांगून ऐकायला नाही म्हणला एकदम मायूस झाले. बल्कि मायूस जाऊन ज्यापासून मायूस करतायला भल्ली राहतात. का सांगून फायदा नाही. कोण ऐकतात का पुस्तक हे मायूस करतात. कोण ऐकले का नाही हे जे बाबत आमका अल्लाह सवाल करूचे ना तुम्ही चांगले होते का नाही हे जे भारत पुस्तक लागतात. जे कोण सांगून गेले त्यांच्याकडे पुस्तक तुम्ही काय ऐकलं नाही का. लेकिन जे कोण चांगला आहे त्याच्याकडे हे पुस्तक नाही की सांगलेलं ऐकलं नाही का का. तसं हे मायूस जाऊ को नजे दुसरा मायूस करू को नजे. सांगते नव्हतं असरात जाणातून राहणार काही ना काही असरात जातातच. सांगेनातून राहणार देखो ना असं आम्ही एक मोठं मॉडेल होतं ते नूह अलैहिस्सलातु वस्सलामचो जे कोण तो मकाम असे आणि त्यांची जे कोणती दावत असे. हालांकी थोकडी माणसे इमान अडकले लेकिन अल्लाह बोललो वडले पैगंबरा भितर ह्यांचो तस्करा केलो की का ह्यांची जे कडली मेहनत आणि जे किशी मुखालिफतो ह्याने बर्दाश्त केले आम्ही अजमावू सकेना. हिंगा को एक नमुना सांगून गेला तेन अल्लाह बोलता लक़द अर्सलना नूहन इला कौमी. आम्ही नूह त्यांची कौमाकडे रसूल करून फटवले. अल्लाह बोलता आम्ही फटवले त्यांना काही गेले नो. जे केटले पैगंबर येतात अल्लाह त्यांना नुकरूचे अल्लाह त्यांना फेटवचे अल्लाहचे हुकमान वचूचे आपली मनमानी कोणी करण्यात तिला हे को आम्ही आठवतो नव्हतं. आणि नबी जे कोणते राहतात ते अल्लाहचे बंदे राहतात. ते खुद काय अल्लाह जाऊ सगळ्यांना अल्लाहची सिफतो अल्लाहचो इल्म अल्लाहची कुदरत हिचं त्यांच्या भितर येऊ सगळ्यांना. अल्लाह पण अल्लाह का नबी बोला नबी कस ताजं अल्लाह बोलता आम्ही त्यांना त्यांची कौमाकडे फटवले. आप तर फुडले जे कोणते पैगंबर येत होते आपले आपले कौमा दावत देऊन त्यासोबत येत होते. त्यांनी जे कोणती दावत पहिली जे कोणती द्यायला फकाल या कौम यअबुदुल्लाह. त्यांच्या जमाना भितर शिर्क आणि बुतपरस्ती एकदम आम झाली होती. त्यात त्यांनी सांगले की माझी कौम तुम्ही अल्लाहची इबादत करा. मा लकुम मिन इलाहिन गैरु. त्याच्या अलावा कोणी माबूद तुमचं जाऊ सके ना. इलाह म्हणलं माबूद. आणि एटलो एहसानात जे कोणते सांगले अल्लाह ताला त्याची जिम्न भितर सांगता की जे कोणतो अल्लाह तुमका पैदा करता खावचे कोणचो इंतजाम करता तुमचे सवारीचो इंतजाम करता पावसानं इंतजाम करता हर चीज तुमच्यासोबत पैदा करता तर त्याच्या अलावा म्हणजे कोण माबूद जाऊ शकता. कोणती दुनियाची ताकद इतकी असे की त्याच्या भितर एटलो कुदरत असे जे कोणते अल्लाह ताला आमका तस्किरा करते वाटते. तिसरी चीज कोण करू शकतं कोणी करू शकत ना. त्याच्या मग त्यांनी पुसले आपल्या कौमाकडे अफला तत्तकून का तुमच्या दिलाबद्दल अल्लाहचे भे ना तकवा बोला भे. आणि तुम्ही अल्लाह सोडून दुसऱ्याची पूजा करते वाटत अल्लाह सोडून दुसऱ्याची इबादत करते वाटत तुमची दिलाबद्दल अल्लाहचे भे ना हे पुसले. आणि अल्लाहची जोडले आजमाने जोडले कुदरत हे साथ तुम्ही बोलते वाटे बीजू अल्लाह सोडून दुसऱ्याची इबादत करते ते दिलात जरा तो भे नाही का बसलो की जोडली आपली परत जे घेता हजरत नूह अलैहिस्सलाम आपले कौमा समजवले त्यांना वलखवती कोशिश केले. त्यांनी मानवचे सोडून उलटान त्यांच्या उपर इल्जाम लावले. खास करून पला तुम्ही संबंध पहिल्या जगोनावर असर पडता बोले ते कौमाचे लीडर आणि जे कोणते सरदार राहतात त्यांच्या उपर असर पडतं. अंबियाची दावत हे कोणतो इसले दावती इस्लाही चीज व्हायला हे का ते अजमवतात की अगर हे नबियाची जपणी आपली काम ऐकू सुरू केली तर फौसाची लीडरशिप केव्हा वतली आमका कोण म्हणतले हे त्यांची दिमागावर येतं.
हजरत नूह अलैहिस्सलाम जेव्हा आपल्या कौमात समजावून सुरू केले तरी त्यांच्या कौमाचे ते म्हणते लिडर किस्माची माणसे होते पब्लिका त्यांचे दूर करूचे असं ते का पॉलिटिकली घेऊन सुरू केले सियासी रंग सुरू केले ते बोलले फकाल अलमलकुल्लदीन कफरू मिन कौम एकच लीडर कौमाची जहनीयत राहता मला बोलला जे कोणा माणसे छातात तिकडे आम्ही मेंबर ऑफ पार्लिमेंट बोलतात या कौमाचे सौगले बोलतात तिसरी माणसे जे कोणातरी माणसे भरली राहतात तिसरी माणसे भरले फकाल अलमलकुल्लदीन कफरू मिन कौम त्यांची कौमातली ते काफिर या ते लीडर जे कोण काफिर होते ते भरू सुरू केले मा हाजा इल्ला बशरुम मिथलुकुम आणि माणसं जाऊन सुरू केले हो नबी हो तुमचे पण एक माणूस हो आणि आमच्या आणि भितर का फरक असे आम्ही को खातात हो को खातात आम्ही को बदरा होता हो को बदरा होता आम्ही को बीमार पडतात हो को बीमार पडतात इसलिए चीज़ों सांगून आपली पब्लिका भडकवून सुरू केले की वो एक आम माणूस ही जी का तुम्ही वो नबी जाऊ शकता का हो किसी नबी जाऊनचे हे जी आपली तुम्ही जे काय करतात युरीदु अन यतफद्दल अलैकुम तफद्दल यतफद्दल बोला आपली फजिलत सम्मा सम्मे जाहीर करूचे मी म्हणलो आणि हो माणूस हे चाहता ही दावत देऊचे तुमची इस्लाह करूचे खाली ढोंग हो हे जो मकसद का असे मैं कौमाचो लीडर राहून तुम्ही समूह मुझे ताबे जाया हो मकसद असे त्यांनी ते का सियासी रंग दिले बोले युरीदु अन यतफद्दल अलैकुम वो माणूस तुमचे ऊपर अपनी फजीलत जाहिर करू चाहता अपने वडलेपन जाहिर करू चाहता कि मैं तुमचं वडलो तुम्ही मुझे ताबेदार वो मकसद असे हे दावत बिवत काय नाही खाली ढोंग हो इशी बरोबर माणसा भडकवून सुरू केले आणि त्याच्यामधून जे कोणते एतराजात केले 3 चीजों सांगले वो नबी किशी नव्हते त्यांनी बोले वलौ शा अल्लाहु लअनज़ल मलाइका अगर अल्लाह ताला नबी फटवते का होते तरी कोणते फरिश्ता फटवतात वो माणूस आमच्यावरील इन्सान किसी नबी नव्हते वो को आमची पण नाबुलीचे पोटात पैदा लागलो हे जे को मायबाप वाटत हे जे को मेरी जन्मे वाटत वो किसी नबी नव्हते अगर अल्लाह नबी फटवते का होते तरी फरिश्ता फटवतो बोल वलौ शा अल्लाहु लअनज़ल मलाइकतम मा अगर अल्लाह चाहतो कि नबी फटवू कस तरी फरिश्ता फटवतो हालांकि फरिश्ते किसी करू शकतात फरिश्ते याला को एतराज करतात बोले आम्ही इंसान तो फरिश्ता आम्ही आणि तुम्ही किसी बराबर जाऊ शकतात तर एक तो एतराज करू नये दुसरा एतराज हे केले मा समिअना बिहादा फी आबाइना अव्वलिन ही माणसाबद्दल हीच चीज राहते आम्ही फुडली माणसानं ऐकलं नाही तरी हिचा चीज आणि हो जे काही सांगते वाटे मूर्त्याची इबादत करू नका एक अल्लाची इबादत करा हे कर नका ते कर नका हे मी फुडले आमचे आबो अजदाद आमचे बापा आजो सर आमकां सांगलं नाही तरी हे आम्ही त्यांचे ऐकलं नाही तरी हो कोणती नवीन आपण सांगू लागला वाटे हे माणूस का सांगते वाटे सही सांगते वाटे गलत सांगते वाटे हे जे ऊपर गौर करूचे सोडून पाटरलो हवाला त्यांचे नाही ना आमची फुडली म्हणजे का केलं आम्ही तेच करूचे हो एतराज आमतौर पर जाहिल कौम होतात जे कोणाकडे जवाब राहणार इसलिए उलटी पलटी सवाल करूचे त्यांनी म्हणले मा समिअना बिहादा फी आबाइना अव्वलिन आम्ही आपले पूर्णे मायबाप आमचे जे कोणते आजो होते सुजान होते त्यांच्या नाविषयी रिसेस आपण ऐकायला ना पा वो एक नवीन आपली सांगू लागला 2 तिसरं एतराज हो केले ते माणसं भडकवच्या सप्पाला कक्का करतात इन हुवा इल्ला रजुलुन बी जिन्नत जिन्ना बोला जिन सवार नव्हते या माणूस जराशी दिमाग झारूचे तर बोलले हो माणूस दिसलो जाऊन शकता याच्या दिमागात काही मार पडला नवजुबिल्ला पिसवलं झाला ठेव ताजा बिसलीच आपली जगते वाटतं बोल पब्लिक इशी भडकाव सुरू केलं यांचे दूर करूचे असं याच्यानं आम्ही असं होऊ शकता की नबिया किशी माणसे तकलीफ देत होते का कक्का नमुनाचे त्यांच्यावर एतराज करते होते त्यांना दबावच्या सबब त्यांच्या हिम्मत त्यांची तोडूच्या सबब पब्लिका त्यांच्या दूर करूच्या सबब बदनाम करूच्या सबब कक्का त्यांच्यावर इल्जाम लावतात त्यांनी आठवण जमाना आम्ही जर्राशी काय म्हणतात एकदा हिम्मत हारतात लेकिन नबी कितना हिम्मत हारल नाही यांचे सरी कत नाही हर नबी आज सरी एकच केले फिराउन को हजरत मूसा अलैहिस्सलाम एकच सांगा की हो हेन दोघी झाली जमीनच्या ऊपर आपली बडाई जातात पडले लोक जातात लीडरशिप आणू जातात आमचा मुकाबला करू जातात हे सांगलो फिराउन को इसीच भडकलो
आजची माणसं मला शिकच करते वाटत, संमेलन એટલે बदनाम करतात, काही जवाब राहणार. हेच काम केलं. इन हुआ इल्ला रजुलुन बिही जिन्ना. माणूस जराशी झारला ठेव. फतरब्बसु बी, तरब्बस आहे, तरब्बसु बरं वेट करू दे, इंतजार करू दे. हिन म्हणत जराशी एक मुद्दत सर, तुम्ही एक मुद्दत से इंतजार करा. जाऊ शकता हो तो दिमाग बराबर जाईल. या हो का तो दुनियातून होते, तुम्ही जरा इंतजार करा. हे जी आपली तुम्ही ऐकू नका. इसी जन पब्लिक का भडको सुरू केले. बहरहाल ही आयात तर हेच अल्लाह ताला सांगते होते की हजरत नूह अलैहिस्सलाम दावत देवायला मग त्यांची कौम, ते जे कौमाचे लीडर आपली पब्लिका कशी त्यांची दूर करूची कोशिश केले. याचे नमुने सांगले. त्याच्यामुळे नूह अलैहिस्सलाम का झाले, का बनले अल्लाहकडे, अल्लाह तर्फे त्यांना का सांगून गेले, उसको वाक्य पुढे येते. अल्लाह ताला सही वल खजार नसीब करून अंबियाची सिफात इख्तियार करून दीनचे काम आमकां लागून रावन करूची तौफीक दो. आमीन. आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह.